नमस्कार, द फ्लेवर ऑफ होम चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण दोडका तुरडाळीची भाजी बनवणार आहोत। दोडक्याची भाजी म्हटलं की अनेकांना आवडत नाही, पण आज मी अशी दोडका तुरडाळ तुम्हाला बनवून दाखवणार आहे की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा नक्की बनवाल। तर मग चला आता रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, शेवटी एक छोटी टिपही सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी एक ताजा दोडका स्वच्छ धुवून त्यावरील शिरा काढून घ्या। पुन्हा एकदा धुवून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करा आणि पाण्यात ठेवा। आता एक वाटी तुरडाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून 10 मिनिटे भिजत ठेवा। फोडणीसाठी एक कांदा आणि अर्धा टोमॅटो बारीक चिरून घ्या। आता कुकरमध्ये 2 पळ्या तेल गरम करा। तेल गरम झाल्यावर कांदा आणि टोमॅटो घालून छान सोनेरी होईपर्यंत परतवून घ्या। आता 1 चमचा हिरवी पेस्ट घाला। या हिरव्या पेस्टची सविस्तर रेसिपी आपल्या चॅनलवरती आधीपासून उपलब्ध आहे, ती नक्की पहा। आणि जर तुमच्याकडे हिरवी पेस्ट अवेलेबल नसेल तर तुम्ही यामध्ये ठेचलेला लसूण सुद्धा वापरू शकता। आता अर्धा चमचा हळद आणि 2 ते 3 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घाला। मसाला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्या। यानंतर चिरलेला दोडका आणि भिजवलेली तुरडाळ घालून 2 ते 3 मिनिटे परता। आता 4 ते 5 चमच शेंगदाण्याचा कूट घाला। हीच एक गोष्ट या भाजीची चव आणखी वाढवते। एकदा अशा पद्धतीमध्ये भाजी नक्की बनवून बघा व तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता चवीनुसार मीठ आणि 1.5 ग्लास पाणी घाला। सगळं छान मिक्स करून कुकरचं झाकण लावा। 2 ते 3 शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा। कुकर थंड झाल्यावरती झाकण उघडा। बघा, वा किती सुंदर, छान आणि मस्त खमंग दोडका तुरडाळ तयार झाली आहे। गरमागरम भात किंवा ज्वारीची भाकरी, चपाती किंवा बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी एकदम अप्रतिम लागते। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुमच्या घरी दोडका तुरडाळीची भाजी कशी बनवतात, तुमची खास टिपही कमेंटमध्ये नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। आणि अशा चविष्ट, घरगुती आणि झटपट होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी द फ्लेवर ऑफ होम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप आभार। तुमच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे आणि सततच्या पाठिंब्यामुळे द फ्लेवर ऑफ होम परिवार ग्रो होत आहे। यासाठी मी तुमची मनापासून ऋणी आहे। जर तुम्हाला आपल्या घरगुती, पारंपरिक आणि झटपट होणाऱ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्हाला माझी एक छोटीशी विनंती आहे। कृपया तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना द फ्लेवर ऑफ होम चॅनलबद्दल सांगा आणि त्यांनाही आपल्या यूट्यूब परिवाराचा भाग बनवा। यानंतर तुम्हाला जर कोणती रेसिपी पाहायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मी ती रेसिपी तुम्हाला लवकरात लवकर बनवून दाखवण्याचा प्रयत्न करेन। चला तर मग आता भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।